महाराष्ट्र मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आदिल पटेल हल्लाबोल न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। शांतीनगर परिसरातील राजीव गांधी नगर येथे आपण सध्या आहोत। या ठिकाणी नागरिक विविध समस्यापासून त्रस्त आहात। गटारीचे चेंबर असू दे, घाणीचे साम्राज्य इथं पसरलेले आहे, मोकड जनावरांची समस्या इथं उद्भवू लागलेली आहे। त्यामुळे या नागरिकांची काय समस्या आहे जाणून घेऊया। आपलं नाव सांगा आणि समस्या सांगा। जनार्दन शिवपद होत्रे, राजीव गांधी नगर इथे राहतो। इथे पूर्ण गटारे ओव्हरफ्लो झालेला आहे, ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झालेली आहे, कचऱ्याची गाडी पण येत नाही। कुठला नगरसेवकला जाऊन केलं तर पण त्यांनी येत नाही। नगरसेवकला इथले कोण नगरसेवक आहेत? मनीषा हुच्चे। मनीषा हुच्चे तुम्ही तक्रार केली का झोन मध्ये किंवा त्यांना? मनीषा ताईला पण तक्रार केलेली आहे मी। झोनच्या ते कचरा गाडीला त्यांना पण तक्रार केलो, कचरा येत नाही, गाडी येत नाही म्हणून। पांडुरंगला सांगितलो, त्यांनी पण येत नाही ती। आणि तर सर्व ढासा वगैरे होऊन लेकरं आजारी पडलेले आहेत, सर्व मच्छर विच्छर चावून सर्व लेकरांना प्रॉब्लेम येऊ लागला, मोठा ना तुला काय झालंय बाळा? नाव सांग तुझं। त्याला डांग्या खोकला झालाय, डेंगू पण झालाय, त्याला ऍडमिट केलाय त्याला 4 दिवसापूर्वी। आणि त्याला 20-25 हजार बिल झालाय त्याचं। आणि हे असं ओव्हरफ्लो सगळं ओरलेलं आहे। तुम्ही बघत आहात गटारीच्या चेंबर मधून सर्व पाणी बाहेर पडत आहे। ज्या बोरचं पाणी हे लोक पितात आणि वापरण्यासाठी घेतात, तो सर्व बोर मध्ये गटारीचं घाणीचं पाणी जात आहे। कसला पाऊस पडला तर पूर्ण दारापर्यंत पाणी, आम्हाला बाहेर ठेवायला सुद्धा जागा नव्हतं। कसं आमचं काय तर काम असलं तर आम्ही कसं बाहेर निघायचं? पालिकेची लोक कधी कधी येतात, कधीच येत नाही, कधीच येत नाहीत। आता आम्ही येऊन इथं 15-16 वर्ष वर झालं, एक सुद्धा येत नाही इकडं। कशाचा व्यवस्था नाही आहे, काय पण सगळं नळाचं पाईपलाईनचं केले, रोडाचं केले, सगळं अर्धवटच बंद। इकडं जरा पण पुढे येऊ देत नाहीत कुठलं पण, सगळं त्यांच्याकडेच बघून घेतात त्यांनी सगळं पुढचं। आणि टॅक्स मात्र कसं क्लिअर येतात, जरा काय तर बांधकाम आलं तर पट म्हणून येतात। हे त्यांना दिसत बिल भरले ना, कट करून जातात, 1 महिना 2 महिने नाही भरले ना, त्याच्यासाठी येतात बरोबर। मग कचरा गाडी पाठवून द्यावं, इकडे रोड कसं, गटार कसं काढायचं ठेवायचं नाहीच नाही, त्याला दंड लावतात। मग हे करायला येत नाही का त्यांना? आता तुम्ही बघू शकता राजीव गांधी नगर मधील हे लोक या सर्व समस्यापासून त्रस्त आहेत। मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना व इथले नगरसेवक हुच्चे यांना पण विनंती करतो की यांची समस्या तुम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा।